औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान सदक़ल्लाहुल अज़ीम। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरगण, कल्याण शहरातील वडीलधारी मंडळी, माझ्या समवयस्क बंधूंनो आणि माझ्या माता भगिनींनो आणि लहान लहान किलपाखरांनो, अस्सलामु अलैकुम, आदाब। थोड्याच वेळात आपण सर्व भोजनाचा आनंद घेणार आहोत, सहभोजनाचा। शिरखुरमा भी रखा है ना आप लोग? नहीं रखा? रखना है। म्हणून इट्स अ पार्टी टाइम। हा आपण ईद साजरी करत आहोत आणि जसं दिवाळीचा फराळ महिनाभर असते तसं आता शिरखुर आपला ईद जी आहे ती महिनाभर असते। तर आपण आता सेलिब्रेट करत आहोत। आता एखादं फंक्शन असलं, एखादं सेलिब्रेशन असलं तर त्याच्यात असं मार्गदर्शन भाषणं वगैरे असं ते थोडंसं ॲकवर्ड वाटते। आपण भारतीय लोक उत्सवप्रेमी लोक असतात आपण, आणि जगभरात आपण मानले जातात उत्सवप्रेमी म्हणून मार्गदर्शन वगैरे करणार नाही, माझी ती पात्रता देखील नाही, माझं ते वय देखील नाही। परंतु मला असं वाटतं की एखाद्या पार्टीमध्ये गेलो तर ती पार्टी कशाची आहे हे माहीत असणं आवश्यक आहे। किंवा एखाद्याला नोकरीमध्ये बढती झाली तर तो पार्टी देतो, एखाद्याचं घर घेतलं तर पार्टी देतो वगैरे, काय कारण काय असलं पाहिजे ते माहीत पाहिजे। म्हणून हे ईद मिलन नेमकं काय असतं, ईद काय असते ते समजून घेणं आवश्यक आहे। त्याच्याकरिता रमजान काय असतं हे समजून घेणं आवश्यक आहे। आणि रमजान समजून घेण्यासाठी हे समजून घेणं आवश्यक आहे की या महिन्याला एवढं महत्त्व का आहे। रमजान हा अरबी कॅलेंडरमधला 9व्या क्रमांकाचा महिना, जसं आपला इंग्रजी कॅलेंडरमधल्या 9व्या क्रमांकाचा महिना कोणता आहे भाई? सप्टेंबर। म्हणजे जसं जुलै ऑगस्ट सप्टेंबर, तसं ते रजब शाबान रमजान। आपल्याकडे कसं चैत्र वैशाख वगैरे असतात ना सौर महिने, तसा हा महिना आहे अरबी कॅलेंडरमधला। प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या पूर्वी देखील हा कॅलेंडरमध्ये महिना होता, रमजान दरवर्षी यायचा। परंतु नेमकं या महिन्यामध्ये असं काय घडलं की त्याला एवढं मांगल्य प्राप्त झालं, हा महिना एवढा मंगलमय का झाला हे समजून घेणं फार आवश्यक आहे। आणि याचं उत्तर अल्लाहनं कुराणात दिलं आहे एका श्लोकामध्ये, जो श्लोक मी तुमच्या समोर पठण केला की शहरु रमजान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरान। रमजान तो महिना आहे ज्याच्यामध्ये कुराण अवतरित झाला आहे। अल्लाहकडून प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर कुराण अवतरणास सुरुवात झाली। पूर्ण कुराण अवतरित नाही झाला, कुराण अवतरणास सुरुवात झाली। पहिला श्लोक अवतरित झाला त्यांच्यावर। आता हे अवतरित झाला म्हणजे नेमकं काय असतं हे मी नंतर सांगेन, परंतु पहिला श्लोक रिव्हील झाला, त्यांना बोधी प्राप्त झाली, आणि तो श्लोक होता इक्रा। इक्रा म्हणजे काय? वाचा, शिक्षण प्राप्त करा, ज्ञान प्राप्त करा। फार दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये ज्या समाजाचा ग्रंथ सर्वात पहिला त्याचा श्लोक सांगतो वाचा, सच्चर कमिशन सांगतं की तो शैक्षणिक क्षेत्रात सर्वात जास्त मागासलेला आहे, SC ST OBC पेक्षा देखील मागासलेला आहे। म्हणून सर्वात पहिला तो श्लोक आहे इक्रा बिस्मी रब्बिकल लझी। वाचा त्या पालनकर्त्याच्या नावानं ज्यानं तुम्हाला निर्माण केलं, रक्ताच्या गोठलेल्या गोळ्यापासून। मॉर्फॉलॉजी आहे, हे सगळं जीवशास्त्राची गोष्ट सांगितलेली आहे त्याच्यात। म्हणून तो अध्याय अलख नावाचा अध्याय तो अवतरित झाला या रमजान महिन्याच्या एका रात्रीमध्ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर। आणि त्याच्यानंतर 23 वर्षापर्यंत थोडं करत वेगवेगळे अध्याय प्रसंगानं रूप वेगवेगळ्या प्रसंगी अवतरित होत गेले। 114 अध्याय एकूण 23 वर्षापर्यंत अवतरित झाले, कारण प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे 40 वर्षाचे होते तेव्हा तो पहिला अध्याय अवतरित झाला इसवी सन 610 मध्ये। म्हणून मी पत्रकार माणूस, आमचा वृत्तपत्राचा पहिला अंक ज्या दिवशी निघाला तर दरवर्षी त्या दिवशी वर्धापन दिवस साजरा करत असतो। तो आमच्या वृत्तपत्राचा बड्डे असतो। रमजान कुराणाचा वर्धापन दिवस आहे, वर्धापन मास आहे। म्हणून मित्रहो, आता एखाद्या बर्थडेच्या पार्टीला गेलं आणि आपलं सगळं आपण तिथली
तिथल्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेतला, सगळ्यांची भेट घेतली, पण ज्याचा बड्डे आहे त्यालाच भेटलं नाही. ज्याचा बड्डे आहे त्याच्याविषयीच काही जाणून घेतलं नाही, बाबा तू कसा आहे, काय आहे वगैरे, तर हे योग्य होणार नाही. म्हणून ईद मिलन समजून घ्यायचं असेल तर रमजान समजून घेणं आवश्यक आहे, आणि रमजान समजून घेण्यासाठी कुराण समजून घेणं आवश्यक आहे. कारण या रमजानला महत्त्व या कुराणामध्ये मुळे प्राप्त झालं. या रमजान मध्ये हे जे रोजे ठेवले ते कुराणामुळे, ही जी ईद आम्हाला मिळाली ते कुराणामुळे. म्हणून कुराण, आता तुम्ही म्हणाल आता हे सगळं आता पारायण लावतो गडा आहे कुराणाचं, असं नाही, मी सगळं तुम्हाला सांगत बसणार नाही, परंतु याची तोंड ओळख करून देतो की या कुराणाचे 5 तत्व आहेत. ते 5 तत्व थोडक्यात सांगून मी आपली जागा घेणार, नंतर आपण सगळे एन्जॉय करणार आहोत, आपण सहभोजन घेणार आहोत. पहिलं तत्व आहे आदमत्व. कुराणाचं पहिलं तत्व आदमत्व. कुराण सांगतो अध्याय क्रमांक 4 श्लोक क्रमांक 1 मध्ये, या अय्युहन्नासु तकू रब्बकुमुल लजी खलककुम मिन नफ्सिन वाहिदा. काय होतं याचं भाषण? तर या अय्युहन्नास, ऐ लोगो, ऐ इंसानो, हे मानवांनो, इंग्रजीमध्ये ओ मनकाइंड, ओ ह्युमन बिंग्स. बघा कुराणाचं संबोधन कसं आहे इथं या अध्यायामध्ये. आय मुसलमानो म्हणून सांगत नाही कुराण, तो ॲड्रेस कसा करतो, हे लोक हो, ओ पीपल, हे उर्दू बोलणाऱ्यांनो, हे फारसी बोलणाऱ्यांनो, हे अरबस्तानच्या लोकांनो, असं संबोधन नाही आहे. कुराणाचं संबोधन समस्त मानवाकरिता आहे. म्हणून सांगतो कुराण, या अय्युहन्नास, हे लोक हो, ईशपरायणता धारण करा त्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केलं आणि त्या जीवापासून त्याची सहचैरिणी बनवली, त्याची पत्नी बनवली, आणि त्या नवरा बायकोपासून, त्या जोडप्यापासून अनेक पुरुष उत्पन्न केले आणि जगात पसरून दिले. म्हणजे काय की आम्ही एकाच जीवापासून उत्पन्न झालोय. कोणी डोक्यातून, कोणी पायातून झालेलं नाही आहे, एकाच जीवापासून. आणि हे आता विज्ञानानं मान्य केलंय. डार्विनचा माकडवाद हा रद्द झालाय. डॉक्टर इथे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर लॅमार्क थेरी आली. मी BSc मॅथमॅटिक्स केलंय, नंतर पत्रकारितेकडे वळलो, ते गोष्ट वेगळी. परंतु लॅमार्क थेरी नंतर म्युटेशन थेरी आली आणि त्यांनी सांगितलं की डार्विन खोटा बोलतोय. आता तेच काही जो लोक तेच शिकवत आहेत ती गोष्ट वेगळी, परंतु आता मान्य केलंय विज्ञानानं की माणूस हा माकडाची नाही, माणूस हा माणसाची संतती आहे. त्याचं नाव कुराणात आदम. डॉक्टर साहेब, बायबलमध्ये ॲडम, हिंदू धर्मशास्त्रात अदीम, आणि शास्त्रज्ञ लोक त्याला आदी म्हणतात. आदी मानो, हे आदी, आदम, ॲडम, अदीम यांचं भाषांतर तुम्ही डिक्शनरीमध्ये पहा, त्याचा अर्थ एकच होतो, फर्स्ट वन. ॲडम मीन्स द फर्स्ट वन, आदम मीन्स पहिला, अदीम मीन्स सर्वात पहिला, आदी म्हणजे सर्वात आधीचा. त्याची पत्नी हव्वा, कुराणात हव्वा, बायबलमध्ये इवा, हिंदू धर्मशास्त्रात हव्यवती. हे हव्वा, इवा, हव्यवती, आदम यांची पत्नी, आपली आई. आपण एकाच माता पित्याची संतान आहोत. म्हणजे आपण कोण झालो हो आपसात? भाऊ भाऊ झालो. डॉक्टर फॅबियन साहेब, तुम्ही सांगितलं की वी आर कझिन. मी थोडंसं इम्प्रूव्ह करतो, वी आर रिअल ब्रदर्स. सख्खे भाऊ आहोत आम्ही. आमच्यात रक्ताचं नातं आहे, ब्लड रिलेशन आहे. मी जे भाऊ, भाई और बहनो, बंधू भगिनीनो म्हणलं, हे भाऊ खून नाही सांगितलं. विज्ञानाने हे मान्य केलंय. रक्ताच्या तपासण्या घेतल्या, आता DNA चाचण्या निघाल्या 2009 मध्ये. अनेक असे जनरेशनच्या जनरेशन कबऱ्या खोदून खोदून लोकांनी DNA घेतले आणि नंतर विज्ञानानं मान्य केलं, वी आर सन्स अँड डॉटर्स ऑफ अ सिंगल कपल. वी आर सन्स अँड डॉटर्स ऑफ अ सिंगल कपल. आम्ही एका जोडप्याची संतती आहोत. हे आता 2009 मध्ये कुराणात 1400 वर्षापूर्वी अल्लाह सांगतो की तुम्ही एका जीवापासून उत्पन्न झाला आहात. आणि हो, त्या जीवापासून स्त्री निर्माण केली. म्हणजे पुरुषाला वेगळ्या जीवापासून आणि स्त्रीला वेगळ्या जीवापासून नाही निर्माण केलं. दोघांचा वंश एकच आहे. याच्यापेक्षा स्त्री पुरुष समानता कोणती हवी? कोणती हवी इक्वॅलिटी? की स्त्री कोणती वेगळ्या जीवापासून आणि पुरुष कोणत्या वेगळ्या जीवापासून निर्माण नाही झालं. मित्र हो, म्हणून आम्ही कदाचित मित्र बनू किंवा मित्र बनणार नाही, परंतु आमचं रक्ताचं नातं तुटू शकणार नाही. आणि याला कोणी इन्कार करेल तो कुराणाचा इन्कार करतो. कोणी जर
या नात्याला, आमच्यातल्या नातेसंबंधाचा कोणी इन्कार करत असेल तो कुराणाचा इन्कार करतो. मित्र हो, म्हणून भाऊ भाऊ भांडत असतात, भांडायला भांडं लागत असतं, पण नातं तुटणार आहे का? आणि हेच प्रेम आहे मित्र हो. मित्र हो, जमात इस्लामी हिंद मतदान मागत नाही किंवा त्यांचं कोणी एखादं NGO इंडस्ट्री असते काही लोकांची, तशा प्रकारची काही NGO इंडस्ट्री नाही आहे. काय स्वार्थ आहे तुम्हाला इथं बोलावण्याचा? हे लोक आगडबंब पगार आहेत या लोकांना, शिकलेले सवरलेले लोक राहते जमात इस्लामीचे, कोणतेही पाहतो मी. काय गरज आहे या खुर्च्या लावायची? काय गरज आहे सजावट करायची? ते प्रेम, ते रक्ताचं नातं, ते ओढून आणलंय तुम्हाला इथं की आमची ईद खऱ्या अर्थाने ईद नाही होणार की आमच्या बांधवांसोबत, आमच्या मराठी बांधवांसोबत जर आम्ही ईदचा हे आनंद जर शेअर केला नाही. आणि तुमचा काय स्वार्थ आहे? तुम्ही काय इथं आला? इथं तेच प्रेम आहे, कारण तुमच्या रक्तधमन्यामध्ये तेच आदमचं रक्त वाहत आहे मित्र हो. तेच हव्वाचं दूध आहे तुमच्या शरीरामध्ये, जे आमच्या शरीरामध्ये आहे. हेच प्रेम असते मित्र हो, की जे आम्हाला इथं ओढून आणलं आहे आणि इथं आम्ही एकमेकांशी संवाद साधत आहोत. मला सांगा, आपण सर्व 700 कोटी लोक जगामध्ये, आपली आई एकच आहे. मी 3 वर्षापूर्वी मदिनामध्ये गेलो, तिथं अरबस्थानामध्ये गेलो, तिथं शहर आहे जद्दा. सुरुवातीला तिथंच जावं लागतं, मक्का मदिना त्यापूर्वी, कारण एअरपोर्ट तिथं आहे. त्या जद्दा शहरामध्ये हव्वा का मकबरा म्हणून आहे. म्हणलं हे काय असतं? सांगितलं तिथं कबर आहे. कोणाची? हव्वाची. आपल्या आईची कबर आहे. इट्स नॉट मायथॉलॉजी. हे काय पौराणिक गोष्टी नाही आहेत, कथा कहाण्या नाही, हिस्ट्री. इट्स हिस्ट्री, इतिहास आहे हा. आपल्या 700 कोटी आईची कबर तिथं आहे त्या जद्दामध्ये. म्हणजे हे काही कपोल कल्पित गोष्ट नाही आहेत, हा इतिहास आहे मित्र हो. आणि हे समजून घेणं आवश्यक आहे की जर आमची आई एक असेल, आमचे वडील एक असेल, आपण भाऊ आहोत, हा संदेश जर तळागाळापर्यंत गेला, कशाला जंगली, कशाला गुजरातच्या जंगली, कशाला काश्मीरचा प्रश्न, कशाला पॅलेस्टाईन, कशाला अफगाणिस्तानचं युद्ध, कशाला हे सगळ्या गोष्टी? भाऊ म्हणल्यानंतर कोणत्याही पक्षाचा असो, तो कोणत्याही संघटनेचा असो, कदाचित मित्र नसणार पण भाऊ आहे तो. हो, सगळे भाऊ आहेत. ही गोष्ट मान्य करायला पाहिजे. आज सगळं हा संदेश द्यायला पाहिजे. कुराणाचं पहिलं तत्व आहे हे आदमत्व. दुसरं तत्व एकत्व. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी शेवटच्या प्रवचनात सांगितलं की पुढच्या वर्षी मी तुमच्यात असेल की नसेल सांगता येत नाही. या शब्दांनी त्यांनी सुरुवात केली आणि नंतर सांगितलं की तुम्हारा अब भी एक है, तुम्हारा रब भी एक है. त्याचा भावानुवाद असा आहे. अब म्हणजे काय? अब्बा, पिता, बाबा. तुमचा बाप एकच आहे आणि तुमचा रब म्हणजे पालन करता, तुमचा ईश्वर देखील एकच आहे. हो, आम्हा सर्वांचा निर्माता ज्योतिबा फुले यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे निर्मिक. ज्योतिबा फुले यांनी निर्मिकाची फार विज्ञाननिष्ठ संकल्पना सांगितली. काही लोक ईश्वर देव म्हणले की त्यांच्या डोक्यावर आठ्या पडतात, कारणही तसंच आहे की लोकांनी काही अवास्तव संकल्पना मांडल्या. पण ज्योतिबा फुले यांनी जी संकल्पना मांडली ती अतिशय विज्ञाननिष्ठ आहे, ती अवास्तव नाही आहे. आणि तोच निर्मिक कुठून घेतला ज्योतिबा फुले यांनी? तो निर्मिक कुराणातून घेतला आहे. अल्लाहचे जे 99 नावं आहेत त्याच्यापैकी एक नाव आहे खालिक. खालिक म्हणजे निर्मिक. खालिक हा जो खालिक आहे तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो सर्वव्यापी आहे आणि तो फक्त एक आणि एकच आहे. त्याला कदाचित वेगवेगळ्या नावानं हाक मारत असतील, परंतु आमचं मॅन्युफॅक्चरिंग एकच आहे. जर एखाद्या मोबाईलचं एडिशन एकच असेल, रंग कदाचित वेगवेगळे असतील, परंतु त्याचे फीचर्स सारखे असतात, कारण बनवणारी कंपनी एकच आहे. म्हणून आमची फीचर सारखे आहे. दोघांना एकच मेंदू दिलेला आहे, दोघांना एकच जीभ दिलेली आहे की नाही. एखादा डिफॉल्टी एखादा असतं काही, परंतु सर्वसामान्यपणे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, रक्ताचा रंग आहे, सगळ्यांचा लालच आहे. कारण आमचं बनवणारी जी फॅक्टरी आहे ते एकच आहे. आता तुम्ही म्हणाल की बा हे अल्लाह, देव, ईश्वर वगैरे आहे कसं सिद्ध करायचं? मला सांगा, हे हॉलचं नाम काय? नाम काय आहे का हॉलचं? सूर्यकिरण हॉल. मी तुम्हाला म्हटलं की हे सूर्यकिरण हॉल जे आहे ते आपोआप तयार झालं, असं आपोआप भिंती अशा जमिनीतून निघाल्या, आपोआप असं छत येऊन पडलं, आपोआप लाईट आणून पडले, रंग कलरचा एक डबा आला, तो आपोआप त्याचं झाकण उघडलं, एक ब्रश आला, आपोआप सगळं कलरिंग झाली. तुम्ही काय म्हणाल? मला नाही म्हणाल, मला ज्यांनी बोलवलं त्याला म्हणाल. कोणाला आणलं यार तुम्ही?
आहे की नाही? डॉक्टर फॅबियन साहेबाकडे नेतील मला. आपोआप कसं काय तयार होईल? मग मित्र हो, जर हा हॉल आपोआप जर तयार होत असेल तर मग हे सूर्य आपोआप कसा काय तयार झाला? हे चंद्र आपोआप कसा काय तयार झाला? हे पर्वत, हे पहाड, हे नद्या, हे 7 समुद्र, आणि हे सगळे एवढं डिसिप्लिनमध्ये. त्या इतके वाजून इतक्या मिनिटाला रोजा सुरुवात होतो. आज का इफ्तार कल की सहरी, ऐकलं असेल तुम्ही, ते नाव वाचलं असेल. तेवढे वाजून तेवढ्याच मिनिटाला एवढं डिसिप्लिनमध्ये कसं काय आपोआप होते? कोणीतरी आहे याला चालवणारा, कोणीतरी आहे याला बनवणारा. मग प्रश्न उत्पन्न होतो की याला कोणीतरी बनवणारा असेल, अल्लाह असेल, मग अल्लाहला कोण बनवलं? प्रश्न आहे ना. अल्लाह सांगतो कुराणात की ये लोग पूछेंगे की फिर अल्लाह को किसने बनाया. याचं उत्तर सायन्सचे जे विद्यार्थी इथं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतो. थर्मोडायनॅमिक्स ऐकलं असेल तुम्ही. थर्मोडायनॅमिक्स सांगते की द एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. की जी शक्ती असते, ऊर्जा असते, ती क्रिएट केली जाऊ शकत नाही आणि नष्ट केली जाऊ शकत नाही. अल्लाह तर सर्वात मोठी शक्ती आहे. तो कसं काय निर्माण केला जाऊ शकतो? तो कसं काय नष्ट केला जाऊ शकतो? म्हणून मित्र हो, तो नष्ट केला जाऊ शकत नाही, निर्माण केले जाऊ शकत नाही, आणि हो, त्याच्याशिवाय कोणीही उपासना करण्यास योग्य नाही. उपासना कोणाची करायची असेल तर त्याची आणि फक्त त्याची. हो, आम्ही महापुरुषांचा आदर करू. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी याची फार काळजी घेतली आहे की त्यांनी तिथल्या सगळा जो अंधश्रद्धा दूर केली. सगळे जे अरबस्थानातले जे सगळे खोटे जे देव होते त्यांचे अतिक्रमण दूर केलं. परंतु त्यांना एक काळजी होती की लोक मला देव करून टाकतील, मला देव करून टाकतील. म्हणून त्यांनी जाता वेळेस, निरोप घेता वेळेस या जगाचा अल्लाहला प्रार्थना करते की अल्लाह, माझ्या कबरीचा देव करू नको, माझ्या कबरीचा देव करू नको. मी मदिनामध्ये गेलो होतो. पैगंबराच्या कबरीवर कोणी फुलं टाकत नाही, कोणी अगरबत्ती लावत नाही, कोणी मेणबत्ती लावत नाही. कारण काय? कारण हा सगळा पुरोहितवाद तर संपवण्याकरिता त्यांची ती मोहीम होती, ती चळवळ होती. मग मी गेल्यानंतर ते जर सुरू झालं तर माझा अर्थ काय राहिला माझ्या कार्याला? कारण अंधश्रद्धा आली तर पुरोहितवाद आला, पुरोहितवाद आला की शोषण आलं, बहुजनांचं, दुर्बलांचं, वंचितांचं. म्हणून शोषण नको, म्हणून मूर्तीपूजा नको होती प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना, म्हणून नको होती. म्हणून प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी काळजी घेतली की माझा कोणी फोटो काढणार नाही, माझा कोणी चित्र काढणार नाही, याची काळजी घेतली त्यांनी. का? चित्र आलं तर मूर्ती येईल, मूर्ती आली की मूर्ती पूजा येईल, पूजा आली की पुजारी आला, पुजारी आला की पुरोहितवाद आला, पुरोहितवाद आला की शोषण आलं. म्हणून मुस्लिम समाज तो सेन्सिटिव्ह असतो. पैगंबराचं कोणी चित्र काढलं तर का तो सेन्सिटिव्ह बनतो? कारण आम्हाला त्या 1400 वर्षापूर्वीच्या अंधारात जायचं नाहीये. आम्ही त्या प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्या अंधारातून बाहेर काढलंय. त्याची सुरुवात कुठे होऊ नये. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जी क्रांती घडवली ती प्रतिक्रांतीमध्ये रूपांतर होऊ नये ही भीती प्रत्येक मुसलमानाला असते. म्हणून तो काळजी घेतो की पैगंबराचा कोणी फोटो काढू नये, पैगंबराची कोणी मूर्ती घडवू नये. याच्यासाठी तो संवेदनशील असतो की त्याच्यातून शोषणाची नवीन सुरुवात होऊ नये. भारतामध्ये काही लोकांनी प्रयत्न केला त्याचा, पण जगभरामध्ये तुम्ही बघितलं पैगंबराचा दर्गा नाही, पैगंबराचा उरूस भरत नाही, पैगंबराचा संदल निघत नाही. हे सगळे प्रकार भारत, पाकिस्तान, बांगलादेश म्हणजे जुना जो हिंदुस्थान आहे तिथंच तुम्हाला दिसतील, बाकीच्या जगभरात कुठं दिसणार नाहीत मला. म्हणून त्या नवीन शोषणाची सुरुवात होऊ नये याच्यासाठी एकत्व जे तत्व आहे, दुसरं तत्व एकत्व, की अल्लाशिवाय कोणी पूजा करण्यास योग्य नाही, मग ते पैगंबर का असे ना, ही गोष्ट माहीत पाहिजे. काय होते माहीत आहे का? कार्यक्रमात बोलवलं, एक कन्व्हेनर सांगतो की नौशाद उस्मान साहब अब इस महापुरुष के फोटो को हार डालेंगे. नौशाद उस्मान हार टाकत नाही. बस गैरसमज निर्माण होतो. आमचा महापुरुषाचा अपमान केला तुम्ही, आमच्या महापुरुषाच्या फोटोला हार नाही घातला तुम्ही, आमच्या महापुरुषाच्या पुतळ्याला हार नाही घातला. नाही, तिथं जर पैगंबराचा जरी फोटो असता, जर त्यांचा जर अस्तित्वात असता तरी आम्ही हार टाकला नसता. हे गोष्टी माहीत पाहिजे. म्हणजे धर्मामध्ये साम्य काय आहे हे जसं माहीत असणं आवश्यक आहे, तसं मतभेद काय हे देखील माहीत असणं आवश्यक आहे. लोक काय करतात माहीत आहे का? सर्व धर्म समभाव नाही, तो व्यवहार्य नाही आहे. सर्वधर्मीय सहिष्णुता हवी आहे. धर्माधर्मामध्ये फरक आहेत बिलकुल, आणि हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. हे मतभेद कुठे आहेत हे देखील माहीत पाहिजे. परंतु मतभेद असले तरी मनभेद नको. दंगली ज्या होतात ते मतभेदामुळे नाही होतात, गैरसमजुतीमुळे होतात.
म्हणून मतभेद असताना एकत्र येणं, मतभेद असताना राष्ट्रीय एकात्मता निर्माण होतं, ही खरी गोष्ट आहे मित्र. आणि विविधतेतून एकता, हे तर वैशिष्ट्य आहे आपल्या भारत देशाचं. म्हणून मित्र हो, फार व्यवहारी बोलणारा माणूस मी आहे. म्हणून प्रॅक्टिकल नॅशनल इंटिग्रेशन पाहिजे. उगीच काहीतरी आपण बोलायचं की सगळे सारखे नाही, सगळे सारखे नाही आहे. आम्ही वेगवेगळे आहोत आणि वेगवेगळे असून आमच्यात एकता आहे, हे आम्हाला दाखवायचं आहे. म्हणून मित्र, नाटकं करायची काही गरज नाही किंवा एखाद्यानं याचं काहीतरी दर्ग्यावर चादर टाकायची एखाद्या हिंदू लीडरनं आणि यांनी काहीतरी मुस्लिम लीडरने एखादा टिकडा वगैरे लावून हे करायचं नाही. आपापल्या धर्माचं पालन करत असताना देखील आम्ही एकमेकांना आदर करू शकतो, एकमेकांना मदत करू शकतो, एकमेकांना रक्तदान करू शकतो, एकमेकांच्या मदतीला धावून येऊ शकतो. म्हणून ही खरी एकता आहे. म्हणून मला असं वाटते की फार जास्त औपचारिकता करण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं फार आवश्यक आहे. तिसरं तत्त्व कुराणाचं अखेरत्व. सगळेजण म्हणतात, आतापर्यंतच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, चांगलं करा, वाईट करू नका. पण का करायचं? पाप का करायचं नाही, पुण्य का म्हणून करायचं? याचं उत्तर तथागत गौतम बुद्धांनी दिले आहे. बुद्धांचे 3 पिटक, त्रिपिटक. त्या त्रिपिटकामधलं एक पिटक आहे सुत्त पिटक. सुत्त पिटकातलं एक पद आहे धम्मपद. धम्मपदाचा अध्याय क्रमांक 13 श्लोक क्रमांक 176 मध्ये गौतम बुद्ध म्हणतात, वित्तीन्न परलोकस नथी ही पापम कार्यम. वित्तीन्न परलोकस नथी, ज्याचा परलोकावर विश्वास नाही, ही पापम कार्यम, तो कोणतंही पाप करू शकतो. परलोक म्हणजे एक दिवस मला मरायचं आहे आणि मेल्यानंतर मला पुन्हा जिवंत व्हायचं आहे आणि मला केल्या सवरल्याचा जाब कुठंतरी द्यावा लागणार आहे, ही भीती जर नसेल मनामध्ये तर तो कोणतंही पाप करू शकतो. कोट्यवधी रुपये घेऊन एखादा माणूस पळाला असेल विदेशामध्ये, अरे सुटणार आहे का तो? जाब द्यावा लागेल, एका पायीचा जाब द्यावा लागेल. मी एकांतामध्ये एखादा अपराध घडवला तर मला कोणत्याच पोलीस स्टेशनमधलं FIR दाखल होऊ शकत नाही, कारण पुरावा नाही. मग अशा अपराधांना कोण शिक्षा करेल? कोण शिक्षा करेल? तो करणार, हो तो बघणार आहे आणि तो आम्हाला रिअसेंबल करेल. तुम्ही म्हणाला हे कसं काय शक्य आहे? मला सांगा, समजा हा हॉल, कोणता हॉल सांगितला? सूर्यकिरण हॉल. याला समजा तोडून टाकलाय. मी एक उदाहरण देतो, खरं तोडायचं नाही, काही भीती वाटते. तोडलं आणि पुन्हा बनवलं, इंजिनियरला सांगितलं असा तर असाच हॉल बनव, तो बनवू शकतो ना. हा हॉल जेव्हा निर्माण केला, पहिल्यांदा उभारला असेल तेव्हा फार अवघड गेलं असेल, फार मेहनत लागली असेल. नकाशा तयार कर, त्याचं बजेट काढ, खिडक्या कुठं पाहिजे, दारं कुठं पाहिजे, या सगळ्यांची प्लॅनिंग करावं लागलं. पण आता दुसऱ्यांदा बनवतो असाच्या असाच हॉल, तर ते सोपं आहे ना. आता प्लॅनिंग आहे आपल्याकडे, नकाशा आहे की नाही, बजेट आहे, खिडक्या दारं कुठं ठेवायची ते सगळं माहीत आहे. म्हणजे काय, एखादी गोष्ट पहिल्यांदा बनवणं अवघड असतं, दुसऱ्यांदा बनवणं सोपं असतं. मग ज्यानं हा 40 वर्षाचा नौशाद पहिल्यांदा बनवला, त्या अल्लाहनं हा जर मरून गेला, याला पुरून टाकलं किंवा जाळून टाकलं, तो दुसऱ्यांदा का नाही बनवणार? बरं, पहिला जीव जेव्हा निर्माण झाला या जगामध्ये, विना आईवडिलाचा झाला ना. आईबाबा नव्हते ना पहिल्या जीवाला, मग विना आईवडिलाचा तो पुन्हा निर्माण करू शकतो तो अल्लाह. तर हा मरून गेला तर पुन्हा तो रिअसेंबल का नाही करणार? इथं कम्प्युटरवाले असतील ना, कम्प्युटर येते त्यांना चालवणार. तुम्हाला माहिती, एखादी फाईल जर डिलीट झाली आपली चुकून, काय करतो त्याला रिस्टोर करण्यासाठी? रिसायकल बिनमध्ये जातो, सिलेक्ट करतो, राईट क्लिक, रिस्टोर. फाईल जिथली तिथं वापस येते की नाही? बस आपल्याला तो अल्लाह रिस्टोर करणार. आणि असं नाही होणार की नौशाद मिळाल्यानंतर कुत्रा होईल, मांजर होईल, नाही. नौशादनं पाप केले असतील तर मोती नावाचा कुत्रा नाही भरणार, नौशादच त्याला जाब द्यावा लागेल. म्हणून नौशादलाच जाब द्यावा लागेल. पण तुकोबा महाराजांनी म्हटलं होतं, तुकाराम महाराजांनी, काळे लाविले मोजमाप जमाधरी ही जन्माची. मोजमाप लावलेला आहे, कोणी चुकणार नाहीये, कारण तो बघतोय. तो अल्लाह काळ्या रात्री काळ्या दगडावर जर काळी मुंगी चालत असेल तरी तो पाहणार आहे, तो सगळं काही ऐकणार आहे. तुम्ही जे बोलता तेही ऐकतो, जे बोलत नाही मनात ठेवता तेही तो ऐकतो. आणि हीच भीती रोजा उत्पन्न करत असते. तू घरात एकटा आहे, तुला तहान लागली आहे, परंतु तुला रोजा आहे, फ्रीजमध्ये थंडगार पाणी ठेवलेलं आहे, पिऊ नकोस का? अल्लाह तुला बघतोय. तुम्ही एखाद्या सरकारी कार्यालयात गेले असाल, तिथे लिहिलेलं असते, यू आर अंडर CCTV, यू आर अंडर सर्व्हिलियन्स ऑफ CCTV कॅमेरा. तुम्ही CCTV कॅमेऱ्याच्या नजरेत आहात. बस रोजा हे सांगत असतो तुम्हाला, 14 ते 15 तास पूर्ण महिनाभर यू आर अंडर सर्व्हिलियन्स ऑफ अल्लाह, तुम्ही अल्लाहच्या नजरेत आहात. हे संस्कार होत असतात.
आणि हे संस्कार मग तो ऑफिसात जातो, एखादा लाच द्यायची असते त्याला टेबला खालून तो लाच देऊ करतो, पण ते संस्कार तिथं त्याला सांगतात अल्लाह तुला बघतोय, अल्लाह तुला बघतोय. एखादा मुलीकडे तो वाईट नजरेला बघत असताना तो रोजा त्याला सांगत असतो की बघ तुला बघतोय आणि फक्त तुला मरायचं आहे, इथं शिक्षा नाही झाली मरणोत्तर जीवनामध्ये तुला शिक्षा होईल. म्हणजे अखेरत्वाची भावना, मरणोत्तर जीवनाची भावना, त्याची भीती तो निर्माण करतो. याला तकवा म्हणतात. ईश्वरायंता ही आहे, याला तकवा म्हणतात. आणि तकवा हा रोजा उत्पन्न करत असतो. बरं भीती कशाची? अल्लाह काय करेल? अल्लाह नरकात टाकेल. नरक काय आहे? खोल अशी विहीर आहे, त्याच्यात पाणी नाही आहे, आग आहे, आग तुम्हाला जाळून टाकेल. मला सांगा, समजा एक मर्डर केला साहेब, शिंदे साहेब, त्याला जास्तीत जास्त रेअरेस्ट केसमध्ये कॅपिटल पनिशमेंट किती होऊ शकते? फाशी. फाशी होते. किती वेळा फाशी होईल त्याला? एकानं बॉम्ब टाकला, 10 लोक मारून टाकले, किती वेळा फाशी होईल? एक वेळा. मग जर अल्लाह आहे, ईश्वर, देव, गॉड वगैरे आहे, तर न्याय व्हायला पाहिजे ना. मग न्याय होणार केव्हा? एक खून करणाऱ्याला तो एकदाच फासावर लटकवत आहे आणि 10 खून करणाऱ्याला तो एकदाच फासावर लटकवत आहेत. मग बाकीचे 9 जे मर्डर केले त्याचं काय? मग याचं उत्तर असं आहे की अल्लाह त्याला नरकात टाकेल, पूर्ण कातडी जळून जाईल, पूर्ण मांस जळून जाईल, हाडं शिल्लक राहतील, मरणार नाही तो. मरण्यासाठी तडफडेल, मरणार नाही. त्या हाडावर पुन्हा मांस चढवला जाईल, पुन्हा कातडी चढवलं जाईल, त्याला पुन्हा जाळलं जाईल. 10 मर्डर केले तर 10 वेळा त्याला जाळलं जाईल, 10 वेळा त्यावर मांस चढवलं जाईल, 10 वेळा त्याची त्वचा चढवली जाईल. आणि त्याला शक्य आहे, त्याला सर्व काही शक्य आहे, कारण तो अल्लाह आहे. त्यानं ही पृथ्वी निर्माण केली. तो सजीवातून निर्जीव काढतो, कोंबडीतून अंड काढतो, एका निर्जीव अंड्यातून तो सजीव काढतो. त्याच्यासाठी सगळं काही शक्य आहे. आणि ही भीती जर त्याच्या मनात नसेल तर मग तुमच्या नीतिनियमांना, तुमच्या उपदेशांना काही अर्थ नाही. कारण डॉक्टर आहा साळुंखे साहेब म्हणतात, मराठा सेवा संघाचे, की नीतिनियमांसाठी दंडनीती आवश्यक आहे. समजा आपला संविधान आहे, त्याच्यातून इंडियन पिनल कोड काढून टाकलं, भारतीय दंडविधान जर काढून टाकलं, 302 कलम, 376 हे सगळे, 420 सगळे काढून टाकले आणि फक्त सांगितलं चांगले करा, खोटं बोलू नका वगैरे, त्याला काही अर्थ आहे का? आपले शिंदे साहेब समजा सगळ्यांना सांगू लागले, वा चोर साहेब चोरी करू नका. आपले पोलीस गुलाबाचे फुलं घेऊन जर प्रत्येकाला सांगू लागले, वा बलात्कारी साहेब बलात्कार करू नका, दरोडेकर साहेब दरोडे टाकू नका, काय अर्थ राहील का? नाही. चोरी करसाल तर तुम्हाला शिक्षा होईल, ही दंडनीती पाहिजे. खून करसाल तर 302 मध्ये तुम्हाला फाशी होईल, ही दंडनीती पाहिजे. मग कुराणामध्ये जे नीतिनियम आहेत त्याला दंडनीतीची जोड आहे की तुम्ही अपराध करसाल तर नरकात जाल, तुम्ही हे पाप कराल तर हे जाल. आणि हो, फक्त भीती नाही आहे, बक्षीसं देखील आहे की तुम्ही समाजसेवा कराल तर तुम्हाला जन्नतमध्ये हे बक्षीस मिळेल, तुम्ही हे चांगलं कराल तर हे बक्षीस मिळेल. हा व्यवहार्य धर्म आहे. कुराणाची जी शिकवण ती व्यवहार्य आहे की फुकटात नाही करू, फुकटात करू नका. तुम्ही जे कराल त्याचं फळ मिळेल, फळाची इच्छा करा, फळासाठी तुम्ही काम करा. हा व्यवहार्य आहे, उधारीत नाही आहे. उधार ठेवत नाही अल्लाह कोणाचा. आणि हो, तुम्ही जर नुकसान कराल तर मग एका एका गोष्टीचा हिशोब घ्यावा लागणार आहे, परंतु तुम्ही जर तौबा कराल तर तो माफी करणार आहे. हो, माफी करणार आहे. हे तिसरं तत्व, अखेरत्व. चौथं तत्व आहे प्रेषित्व. या सगळ्या गोष्टी कोण सांगितल्या? हो, अल्लाहनं फोन करून सांगितलं का, हॅलो मी अल्लाह बोलतोय? नाही. त्यांना लोकांमधून काही लोक निवडले आणि त्या लोकांना सांगितलं की लोकांना जाऊन सांगा की अल्लाहशिवाय कोणी उपासना करण्यास योग्य नाही. आणि याद राखा की माझ्याकडे सर्वांना परतायचं आहे, अल्लाहकडेच सगळ्यांना हिशोब द्यावा लागणार. असे रांग नसणार की हिंदूची लाईन वेगळी, हे मुसलमानाची लाईन वेगळी, हे असं नाही. आणि सगळे वेगवेगळे देव त्या लोकांचा हिशोब घ्यायला असं नाही, त्याच्याचकडे हिशोब द्यावा लागणार आहे सगळ्यांचा. म्हणून हा संदेश वेगवेगळ्या लोकांनी सांगितला. असे लोक जे असतात त्यांना प्रेषित म्हणतात. पर्शियन भाषेत पैगंबर म्हणतात. इंग्लिश में क्या बोलते डॉक्टर साहब? प्रॉफेट. असे प्रॉफेट, असे पैगंबर 1,24,000 आलेले आहेत. आणि शेवटचे प्रेषित आहेत प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. MPSCच्या पुस्तकात चुकीची माहिती दिली. इस्लाम धर्माचे संस्थापक कोण? उत्तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. नाही, इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाही, ते तर शेवटचे प्रेषित आहेत. मग पहिले प्रेषित कोण आहेत? आदम. हो, या भूतलावरचा पहिला माणूस, हा इस्लाम धर्माचा पहिला प्रेषित, पहिला मुसलमान आदम. म्हणून आपण आदमी आहोत ना. माणसाला हिंदीमध्ये आदमी काहून म्हणतात? कारण आपण आदमची संतती आहोत. आणि आदम नंतर अनेक प्रेषित होऊन गेले.
वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या युगामध्ये भानगड अशी झाली की भारतामध्ये आलेल्या प्रेषिताने ईश्वर सांगितला, अरबस्थानामध्ये आलेल्या प्रेषिताने अल्लाह सांगितला. आपल्या लोकांना असं गैरसमज झाला की अल्लाह कोणीतरी वेगळा आहे आणि ईश्वर कोणीतरी वेगळा आहे. नाही नाही, भाषा वेगळी असल्यामुळे आणि ते सर्व प्रेषित खरे होते, सत्य होते. त्या लोकांनी राष्ट्रभाषेतच प्रादेशिक भाषेतच संदेश दिला, कारण लोकांना समजावा म्हणून. आता मी इथं आलो आणि जापानीमध्ये भाषण करू लागलो, चिपा 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 करू लागलो, तुम्हाला काही कळेल का? म्हणून महाराष्ट्रात आलेल्या प्रेषितांना जापानी भाषेत संदेश नाही दिला, त्यानं मराठीतच दिला असेल, त्यानं प्राकृतमध्ये दिला असेल किंवा पाली भाषेतच दिला असेल त्यानं, किंवा अरबस्थानामध्ये आलेल्या प्रेषितांना अरबी भाषेत दिला. अशा प्रकारचे 1,24,000 आहेत. लास्ट बट वन प्रेषित आहेत, प्रेषित येशू ख्रिस्त. या कुराणामध्ये प्रेषित येशू ख्रिस्त यांचा 24 वेळा उल्लेख आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा उल्लेख 4 वेळा, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा उल्लेख 24 वेळा. त्यांची आई, आणि हे लोकांना कमाल वाटते की प्रेषित येशू ख्रिस्त मुसलमान होते. हो, कुराण सांगतो ते मुसलमान होते. त्यांची आई मदर मेरी मुसलमान होती. त्यांचा तुम्ही पोशाख बघा, पूर्ण तो हिजाब जो असतो बुरखा तसा आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना मानणारा, 10 वेळा हज यात्रा करणारा, तो जर येशू ख्रिस्तांना मानत नसेल तो मुसलमान होऊ शकत नाही. तुमची कोणत्याही मौलानाला विचारून घ्या, तो जर त्यांचा मदर मेरींचा आदर करत नसेल तो मुसलमान होऊ शकत नाही. आणि हो, अनेक प्रेषितांची नावं आलेली आहेत, काही प्रेषितांची नावं आलेली नाहीत, तर काही प्रेषितांची नावं हे समजत नाही. जसं एक प्रेषित आहेत जुल कफिल. जुल म्हणजे काय? राजकुमार. कफिल म्हणजे काय? कपिल. हे अल्फाबेट अरबी भाषेत नाही आहे. जसं एखाद्या इंग्रजाला जर सांगितलं तू सकाळ म्हण, सकाळ, तो काय म्हणेल? सकाळ. हा अल्फाबेट इंग्रजीत नाही. म्हणून अरबी भाषेत हे अल्फाबेट नाही. तिथं पेप्सी आहे ना, पेप्सी, तिथं बेप्सी लिहिलेलं असते, बेप्सी. म्हणजे हे काय? कारण ते अल्फाबेट नाही आहे. म्हणून कपिलचा राजकुमार असा आहे. ते कपिल वस्तूचा राजकुमार कोण? सिद्धार्थ गौतम बुद्ध. आता कित्येक मुसलमानाला माहीत आहे, मौलाना मनाझिर हसन गिलानी यांनी सांगितलं की जुल कफिल हे गौतम बुद्ध आहे आणि अलैहि सलाम म्हणून लावते त्याच्या समोर. कित्येक मुस्लिमांना माहीत आहे की त्यांचं नाव आलेलं असेल आणि हे अनुमान आहे. मौलाना मनाझिर हसन गिलानी यांचं अनुमान आहे की ते असू शकतात. अशा प्रकारचे अनेक प्रेषित आहेत की ज्यांचा उल्लेख आलेला आहे तर काहींचा आलेला नाही आहे. परंतु आम्ही सर्व प्रेषितांचा आदर करतो. आम्ही सर्व प्रेषितांवर आलेल्या ग्रंथांचा आदर करतो. मग ते प्रॉफेट डेव्हिड असतील ज्यांना दाऊद म्हणतात, ते प्रॉफेट जोसेफ असतील ज्यांचा युसुफ असं नाव आलेलं आहे, ते प्रॉफेट जेकब असतील ज्यांना याकूब म्हटलेलं आहे, की मग ते प्रॉफेट जीसस क्राइस्ट पीस बी अपॉन असे असतील. परंतु मागचे जे काही प्रेषित आलेले होते त्यांच्यावर जे ग्रंथ अवतरित झाले त्या ग्रंथांना ग्लानी झाली. भगवद्गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे ग्लानी, भेसळ झाली, भेसळ. हो, लोक भ्रष्टाचार काय फक्त पैशाचाच करतात का? धर्मातील भ्रष्टाचार केला, आध्यात्मिक भ्रष्टाचार. लोकांनी मागच्या आलेल्या ग्रंथांना भ्रष्ट करून टाकलं. वेगवेगळे एडिशन काढले त्याचे, याचं एडिशन वेगळं, त्याचं एडिशन वेगळं. मग त्या सगळ्यांचं सृजन करण्यासाठी जेव्हा धर्माला ग्लानी झाली त्याचं सृजन करण्यासाठी सर्वात शेवटचे प्रेषित आले, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी. त्यांनी नवीन धर्म नाही सांगितला, तोच धर्म सांगितला जो येशू ख्रिस्तांनी सांगितला होता. तोच धर्म सांगितला जो प्रॉफेट इब्राहिमने सांगितला होता. तोच धर्म सांगितला जो मदर मेरींचा होता. तोच धर्म सांगितला जो प्रेषित आदम यांनी सांगितला. त्याला अरबी भाषेमध्ये इस्लाम आहे, त्याचं नाव अरबी भाषेत इस्लाम आहे. भारतामध्ये संस्कृतमध्ये वेगळं नाव असेल कदाचित. म्हणून तीच शिकवण सांगितली आणि काही नवीन नाही सांगितलं. जे काही धूळ चढली होती, भेसळ झाली होती ती काढली आणि जो ओरिजिनल आलेला धर्म तो सांगितला, तोच ग्रंथ सांगितला. मित्र हो, आता तुम्ही सांगाल की तुम्ही सर्व ग्रंथावर जे काही धर्मग्रंथ अवतरित झाले त्यांच्यावर तुम्ही आचरण करता का? आम्ही नाही म्हणणार. आम्ही फक्त कुराणावर आचरण करतो. तुम्ही मला जातीवाद करता. तुम्ही जातीवाद नाही करा. गोष्ट अशी आहे की आम्ही सर्व प्रेषितांचा आदर करतो, सर्व प्रेषितांवर आलेल्या ग्रंथाचा आदर करतो. अंमलबजावणी कुराणावर यासाठी करतो की समजा एक उदाहरण सांगतो. डॉक्टर उमर कहाळे आहेत, त्यांनी हे उदाहरण दिलं होतं. कल्याणहून भिवंडीसाठी समजा 8 वाजता बस आहे आणि एखादा माणूस रोज अपडाऊन करतो. एक दिवस ती बस 7 वाजता निघून गेली. तो तावाने जातो त्या डेपो मॅनेजरकडं आणि सांगतो की हे बघा टाईम टेबल, 8 वाजताची बस आहे, 7 वाजता कशी काय निघून गेली? तो डेपो मॅनेजर काय सांगतो की हा जुना टाईम टेबल आहे, आजपासून नवीन टाईम टेबल सुरू झाला.
हे टाइम टेबल बनवणारे काय बदमाश लोक नव्हते, आमच्याच डिपार्टमेंटचे लोक होते. आम्ही त्यांचा आदर करतो, या टाइम टेबलचा आदर करतो, परंतु आचरण लेटेस्ट टाइम टेबलनुसार करतो. कुराण लेटेस्ट टाइम टेबल आहे, कुराण लेटेस्ट धर्मग्रंथ आहे. आम्ही मागच्या धर्मग्रंथावर आदर करतो, त्याच्यावर श्रद्धा करतो, त्यांच्याशी इमान राखतो, परंतु अंमलबजावणी ही कुराणावर करतो आणि सर्वांनी केली पाहिजे. कारण ही काय मुसलमानांची वडिलोपार्जित जागीर नाही आहे, ही सार्वजनिक संपत्ती आहे. मला सांगा, अल्लाह न करो उदाहरण देतो की इथं कल्याणमध्ये समजा 144 धारा लागू झाली, संचारबंदी समजा लागू केली. ती संचारबंदी सर्व लोकांसाठी असेल ना? फक्त मुसलमानाकरिता असेल का? फक्त हिंदूकरिता असेल का? फक्त बौद्धांकरिता असेल का? नाही, कारण कायदा हा सर्वांसाठी असतो. मित्र हो, हा कायदा आहे, हा जागतिक कायदा आहे, विश्व कायदा आहे, विश्वाचा कायदा आहे. हे वकील लोक मी बघितलं की कायद्याच्या पुस्तकात ठेवून दिलं कुराणाला. मी म्हटलं, हे कुराणाला कायद्याच्या पुस्तकात का ठेवलं? त्याने सांगितलं हे कायद्याचं पुस्तक आहे, कायदे आहेत ना. बाप मेला तर मुलीचा वारसा किती, मुलाचा किती, सगळे वारसे आहेत त्याच्यात. कोणाशी कसे कायदे करायचे, काय करायचे, सगळे कायदे आहेत त्याच्यात. मग मला सांगा की देशाचा कायदा न मानणारा देशद्रोही तुरुंगात जातो, विश्वाचा कायदा न मानणारा ईशद्रोही नरकात जातो. मग तो अमर असो की अकबर असो की अँथोनी असो. आणि रोजा हे सांगत असतो की तू नरकात जाशील, ईशद्रोही हो नको, कुराणाला तू नकार देऊ नको. आणि हे कुराण सर्वांसाठी आहे. मी सर्वात आधी जो श्लोक सांगितला, शहरू रमजान लजी उंजिला फिहिल कुराण, त्याच्यानंतर म्हटलं हुदल लिल नास, म्हणजे सर्व माणसांकरिता, फक्त मुसलमानाकरिता नाही. आणि शेवटचं तत्व सांगून मी आपली जागा घेतो की 5वं तत्व आहे सुव्यवस्था. की या 4 तत्वावर आधारित एक सुव्यवस्था असली पाहिजे, लॉ अँड ऑर्डर मेंटेन झालं पाहिजे. ते लॉ अँड ऑर्डर, ते व्यवस्था परिवर्तन जे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी मदिनामध्ये कायम केलं होतं. की 10 वर्षामध्ये फक्त 10 क्राईम घडले साहेब, शिंदे साहेब, 10 वर्षामध्ये मदिनामध्ये फक्त 10 क्राईम. आज दर 3 सेकंदाला एका मुलीची छेड काढली जाते, दर 40 मिनिटाला एक बलात्कार होतो, फक्त 10 वर्षामध्ये 10 क्राईम. आणि हे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी कुराणाचे कायदे तिथं लागू करून तिथं ती व्यवस्था कायम केली होती की चोराचे हात कापले जातील, बलात्काराला दगडानं ठेचून मारलं जाईल. हे कडक कायदे तिथं केले होते. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलं की त्यांना जी अपेक्षित होती व्यवस्था, की एक महिला हातात सोनं खेळत खेळत सना प्रदेशापासून तर मृत सागरापर्यंत ती एकटी जाऊ शकावी आणि जंगली श्वापदाशिवाय तिला कुणाची भीती नसावी. मला सांगा, कल्याणचं स्टेशन आहे आणि हा हॉल आहे. रात्री 12 वाजता एखादी महिला अशी हातात सोन्याची चैन फिरवत फिरवत एकटी येऊ शकते का? नाही येऊ शकत. आमची महिला बहीण काय, आमचा माणूस, गडी माणूस देखील असं हातात चैन फिरवत फिरवत एकटा येऊ शकत नाही. लॉ अँड ऑर्डर असा आहे. परंतु प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी ती व्यवस्था कायम करून दाखवली. त्याच व्यवस्थेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, औरंगजेबाला जेव्हा पत्र लिहितात की औरंगजेबा, तू जिजिया घेतोस ना, जिजिया म्हणजे का, सिक्युरिटी टॅक्स, तू जिजिया घेतोस, घे, तुला अधिकार आहे, पण त्याआधी ती व्यवस्था कायम कर ज्या व्यवस्थेमध्ये एक महिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती सोन्याचे दागिने धारण करून सहज जाऊ शकावी आणि तिला कोणाची भीती नसावी. मित्र हो, जमात इस्लामी हिंदचा हाच उद्देश आहे की या देशामध्ये ती व्यवस्था कायम करणं जी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी 1400 वर्षापूर्वी मदिनामध्ये कायम केली होती, ज्याचं अनुमोदन स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे. विरहित बँकिंग सिस्टम, व्याज हराम आहे इस्लाम धर्मामध्ये, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरू केलं. पत्र आहे, न्यायाधीश रानडे यांनी एका पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख केला. वाढी दीडी घेऊ नये महाराज म्हणतात, म्हणजे व्याज घेऊ नये. मित्र हो, ती व्यवस्था कायम करणं फक्त जमात इस्लामी हिंदच काम नाही आहे, तुमचं काम आहे. आपण सर्वजण मिळून, हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन वगैरे सगळेजण मिळून ती व्यवस्था कायम करूया जी मदिन्यामध्ये कायम केली होती. त्याच्यासाठी एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे. त्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी एकमेकांची ग्रंथ वाचणं आवश्यक आहे, असं एकत्र येणं आवश्यक आहे. या किताबे रखी आहे ना. म्हणून माझी अशी विनंती आहे की इथं काही इस्लामी साहित्य पडलेलं आहे मराठी भाषेत, ते तुम्ही वाचावं. इस्लामी भाषेत इथं कुराण आहे, ते तुम्ही वाचावं. आणि तुमच्याकडं तुमच्या धर्माचं काही उर्दू भाषेत असेल ते आम्हाला द्यावं. तुमच्याकडे भगवद्गीता जर उर्दू भाषेमध्ये असेल ते आम्हाला द्यावं. तुमच्याकडं जर बायबल उर्दू भाषेमध्ये असेल ते आम्हाला द्यावं. तुमच्याकडं जर गौतम बुद्धांचं धम्मपदा जर उर्दू भाषेत असेल तर आम्हाला द्यावं. अशी जेव्हा साहित्यांची, विचारांची देवाणघेवाण होईल तेव्हा मनोमिलन होईल, ईद मिलन होईल. धन्यवाद.
الله غايتنا، الله غايتنا، والقرآن